व बाजार सावंगी परिसरातील अद्रक पिकावर गेल्या महिनाभरात मर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने अद्रक पीक पिवळे पडून वाळून जात आहे। यामुळे शेतकरी वर्गाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। मागील वर्षी अद्रक पिकास 10 ते 11 हजार रुपये प्रति क्विंटल असा चांगला भाव मिळाल्याने बाजार सावंगी परिसरातील शेतकऱ्यांनी अद्रक पिकाकडे आपला कल वाढवला। किमान 1 एकर पासून ते 6 ते 7 एकर पर्यंत या भागातील शेतकऱ्यांनी अद्रक पिकाची नवीन लागवड केली, तर काही शेतकऱ्यांनी 11,000 प्रति क्विंटल विकणारी अद्रक पिकाचे भाव 6 ते 7 हजार पर्यंत घसरल्याने मागील वर्षीची अद्रक पीक खोडवा अजूनही काढलेली नव्हती। अति पावसाचा परिणाम बाजार सावंगी आणि परिसरात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले। अद्रक पीक कंदमूळ असल्याने या अति पावसाचा आणि नंतरच्या कडक उन्हाचा फटका अद्रक पिकाला बसलाय। विविध प्रकारची रासायनिक औषधी याचाही या सड रोगावर परिणाम होत नसल्याने या शेतकऱ्यांचा झालेला खर्च वाया जातोय। या भागातील शेतकऱ्यांनी ही बाब कृषी विभाग, खुलताबाद आणि इतरांना वेळोवेळी कळवली, मात्र अजूनपर्यंतही या भागात कृषी विभागाचा एकही कर्मचारी फिरकला नाही। यामुळे कृषी कार्यालय हे शेतकऱ्यांसाठी की कर्मचाऱ्यांसाठी असा सवाल शेतकरी विचारताय। अद्रक हे पीक शेतकऱ्यांना नफा देऊन जाणारे असते, मात्र नफा तर सोडाच पण मूळ रक्कम ही घेऊन जात नाहीये। 11,000पासून विक्री होणारी अद्रक 1.5 ते 2,000 पर्यंत येऊन ठेपल्याने शेतकरी हवालदिल बनलाय। या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करीत या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे शासनाचे निर्देशित करावे अशी मागणी या अपघात उत्पादक शेतकऱ्यांकडून होतीये। सय्यद लाल, MCN न्यूज, बाजार सावंगी।